त्या विपक्षामध्ये. श्री गणेश 11 वाडा, पहिला चेंडू हवाई सफर, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार, षटकार 6. अकाउंट ओपनिंग झालंय, खातं उघडलं झालंय. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत. एक विशालकाय षटकार 6. श्री गणेशजी 11, अगदी आपण 12वा प्रतिनिधी खेळाडू कृपया समालोचन कक्षासोबत जोडणे जाणं गरजेचं आहे, याची देखील नोंद घ्यायची. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झालाय, उडवलाय आणि फेकून दिलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स समोर चौकारामध्ये परावर्तित होईल बॉल. वैभव डुकलेच्या बॅटमधनं क्वालिटी स्ट्रोक, चौकार 4. विकेट जरी गमावला असला ना तरी देखील धावसंख्या ती चांगली बघायला मिळते. या वेळेला इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, उडवलाय बॉल आणि तो फेकून दिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बाउंड्रीज. वैभव डुकले त्याची अदाकारी पेशकश करतोय. क्लासिकल क्रिकेटचे मादक सौंदर्य दाखवणारे स्ट्रोक. सध्या तरी चौफेर फटकेबाजी करण्याकरिता त्याला ओळखलं जात आणि ती फलंदाजी मैदानामध्ये पेशकश देखील करतो. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी सन्माननीय आदरणीय शांतारामजी चौरे साहेब, जे खोपोली येथून प्राध्यापक सेवा कार्यरत करत असताना ते देखील दाखल झालेत. तसेच सन्माननीय आदरणीय यशवंतजी आहिरे साहेब हे देखील येथे दाखल झालेत. तदनंतर शालिग्रामजी भैरव, तसेच धवलूजी पवार साहेब हे देखील येथे दाखल झालेत. त्यांचं वाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्लीज 4 वाजतायत, मात्र अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवताना आणि इथे मात्र ते मान्यवराज आणि त्यांच्या शुभ आगमनाकरिता वैभव डुकलेच्या बॅटमधनं क्वालिटी. मी मान्यवरांचं ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथे आपण जर पाहिलं तर एक कमालीचा स्ट्रोक वैभव डुकलेच्या बॅटमधनं तो येत असताना आपण पाहिला. हाफ ट्रॅकर बॉल होता, जागा बनवली आणि तदनंतर जागा बनवत असताना एक चांगला फटका रूम बनवला आणि तिथे वैभव डुकलेच्या बॅटमधनं गॅपमधनं बॉल ट्रॅव्हल झाला कव्हरच्या क्षेत्रात. क्लासिकल 65 या आकड्यावरती वैभव डुकले खेळतोय 39 या धावसंख्येवरती. इथे वैभव डुकलेचा हा स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवर्ण क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याच्या अगोदर बॉल चाललाय सीमा रेखा पार. पुनश्च एकदा आणखीन एक कव्हरच्या क्षेत्रात वैभव डुकलेचा क्लास दर्जा तो बघायला मिळतोय. WPL चा ट्रेडमार्क स्ट्रोक, चौकार 4. 43 कमबॅक डिलिव्हरी राहिली, डॉट बॉल आलाय. आता जागा बनवली, आता बॉल थांबणार नाहीये, गोळीच्या वेगानं निघाला बॉल, चाललाय पुनश्च एकदा सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल बॉल. खरा बॉलचे हाताळणे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. लगभग लेग स्टंप वरती बॉल हाताळला, जागा बनवली होती, अतिरिक्त शफल झाला आणि मग तदनंतर गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक. बॅटिंग मिळेल का? रिव्हर्स खेळला आणि रिव्हर्सचा हा फटका निघून चाललाय सीमा रेषा पार. आणि या स्पर्धेचं अर्थातच WPL 2026 पहिलं अर्धशतक वैभव डुकले. एकदा आपली बॅट उंचावायची आहे. काय कमाल खेळला, लाजवाब खेळ. पहिल्या 3 मॅचेस पूर्णतः शांत होता, परंतु या मॅच मध्ये तो आलाय आणि